जय श्रीराम. आजच्या व्हिडिओमध्ये रोजच्या कर्माविषयी काही माहिती मी देतो आहे. आपण रात्री झोपल्यानंतर पहाटे शक्यतो खरंच ब्रह्ममुहूर्तावर उठावं. पण मी कामाचा ताण किंवा बराच हल्ली लांबचा प्रवास असतो त्या व्यापात समजू शकतो, पण फार उशिरा उठू नये. पण ब्रह्ममुहूर्ताला सूर्योदयाच्या वेळेला किंवा त्याच्या आसपास तुम्ही उठल्यानंतर भूमिमातेला प्रणाम करावा. भूमिमातेला प्रणाम करताना श्लोक सर्वश्रुत आहे, मी तो इथे सांगत नाही. कराग्रे वसती लक्ष्मी नावाचा श्लोक जो आहे तो करून चेहऱ्यावरती आपण हात फिरवावा. मगाशी म्हणल्याप्रमाणे भूमिवंदन, कराग्रे वसती लक्ष्मी म्हणून तळ हाताकडे पाहावं, तो चेहऱ्यावरनं हात फिरवावा. आपल्या सद्गुरूंचं उठल्यानंतर स्मरण करावं, आपल्या देवीचं स्मरण करावं, मनापासून तिला नमस्कार करावा. उठल्यानंतर तुमचं प्रातःविधी सगळे जे आहेत ते सगळे आटपून रोजची देवपूजा संध्या जी आहे ते करावं. देवापाशी उंबऱ्यापाशी शक्य असेल तर कापूर लावावा आणि रोजचे तुमचे नित्यकर्म नोकरी व्यवसाय असेल त्याला तुम्ही बाहेर पडावं. घरातल्या स्त्रीने नेहमी हसतमुख राहावं. काही जरी मनामध्ये टेन्शन असेल, काही पीडा असेल किंवा अगदी घरातल्या काही गोष्टी असतील तरी तिने हसतमुख राहावं, ज्याच्यामुळं 100% कुटुंबाला फायदा होतो. गरजू माणसाला दुपारच्या वेळेला कोणी आलं तर नक्की जेवू खाऊ घालावं. आलेला आपल्या घरामध्ये अतिथी असेल त्याला खडीसाखरेचा खडा पाणी तरी द्यावं. अगदी पोस्टमन डाक घेऊन आला, एखादा कुरिअरवाला आला, त्याला आवर्जून पाणी खडीसाखर विचारावं, द्यावं. शक्य असेल तुम्हाला घरामध्ये काही पितृदोषात्मक वाढत असेल किंवा तुम्हाला काही अडचणी वाढत असतील तर हा उपाय म्हणून आहे की आपल्या पितरांसाठी उंचावरती दुपारी 12 वाजता 1 वाजता 2 वाजता जे तुम्हाला शक्य आहे त्यावेळेला दहीभात ठेवावा. हे उपाय म्हणून करू नका, उपासना म्हणून केलं तरी चालते. महिन्यातनं एकदा गरीब लोकांना काही खाऊ घाला. आठवड्यातनं एकदा गोमातेला चारा घाला. काही खरकटी पोळी भाजी देऊ नका, गाय खात नाही, वाया जाते. हिरवा चारा आनंदाने खाते, पालेभाज्या खाते, ते आवर्जून गाईला द्या. जिथं गोठा आहे तिथं आवर्जून द्या, कारण की ते गाईचं संगोपन करतात. बऱ्याच वेळेला त्यांच्याकडं त्यासाठी गोपालनासाठी पैसा निधी नसतो, त्यांना मदत करा. अगदी 10 रुपयाला पेंडी असते, तुम्ही एक 10 पेंड्या महिन्याला नेऊन दिल्या तरी कुठलाही माणूस देऊ शकतो. एखादा गोपालन करणारा गोठा असेल काय असेल त्याचं संगोपन होऊ शकतं, ते करू शकतात. त्या बारीक गोष्टी आहेत त्या कराव्यात. तुम्हाला जर का ऋणमुक्ती हवी असेल तर मंगळवारी कर्ज घेऊ नका. घेतलेलं कर्ज मंगळवारी फेडा. नवीन कर्ज किंवा नवीन कुठलीही वस्तू किंवा नवीन व्यवहार मंगळवारी टाळा. ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः जप करा. मसुराची डाळ गाईला खाऊ घाला. मसुराची डाळ तुम्ही गुळासकट महादेवाला ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या मंदिरात किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरात वाहा. ऋणविमोचन मंगळाचा स्तोत्राचा पाठ करा. या गोष्टी विधिलिखित असतात, कुंडलीमध्ये सगळ्या आहेत. तो काळ तुम्हाला खडतरत असतो, ह्या केल्यामुळं तो खडतळ काळ थोडा सुकर होतो. की तुम्ही ऋणविमोचन स्तोत्र वाचलं आणि गाईला चारा घातला आणि महादेवाला मसूर ठेवले म्हणून उद्या तुमचं कर्ज मिटेल असं नसतं. तो काळच असतो, बॅडपॅच असतो. त्या परिस्थितीमधनं बरेच जण जात आहेत. पण तुम्ही हे बारीक सारीक उपाय करा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे तेल मीठ शनिवारी आणू नये, शक्यतो मंगळवारी आणू नये. सूर्यास्तानंतर दुग्धजन्य पदार्थ किंवा कोणाकडनं उष्ण देणं पदार्थाविषयी अन्नाविषयी तेल मीठ आणू नये, तेल मीठ उष्ण देऊ नये. या बारीक सारीक गोष्टी पाळा. मीठ कमी असेल तर वरनं मीठ मागूच नये, कलह वाढतात घरामध्ये. थोडं कमी मीठ असेल तर त्याच्यात तुम्ही घ्यावं किंवा अगदी चिमुडभर हाताने आपण घ्यावं, चर्चा करू नये. घरामध्ये काही वस्तू जर का किराणा मालापासून कुठली सामग्री आणायची असेल त्याच्या श्रेणी संपली म्हणू नये, आणायची एवढं सांगावं. आपणही स्वतः संसार किंवा प्रपंच म्हणून लक्ष ठेवावं. या बारीक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्रास आपोआप कमी होत जातो. या गोष्टी नित्यनेमाने पाळा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. जय श्रीराम.